रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मस्त ना? मस्त चाललं पाहिजे. चला तर आज मी रुद्रसाठी तुपाचा स्पेशल असं शिरा बनवला होता. संडे असल्यामुळे तो उशिरा उठला होता. जेवण वगैरे करून जेवण नाही आहे, नाश्ता करून मस्त असं बसला होता पप्पासोबत एन्जॉय करून. माऊ पप्पा आज घरीच होते म्हणून रुद्रची मज्जा चालू होती. मग दुपारच्या वेळेस ना मी डाळिंब खात बसले होते. त्यात आमचे साहेब उठले. मग साहेबांना खायचं होतं डाळिंब. मग तो पण मस्त असं डाळिंब खात होता. मम्मा नाही, तो व्हिडिओ कॉलमध्ये बाबाला दाखवत होता. मस्त असं त्याने बाबाला ते दाखवत डाळिंब या खायला असं बोलत होता. मस्त ते चालू होती मस्ती. मग आम्ही दोघांनी मस्त उन्हात बसलो. त्याला ना थंडीमुळे ना तब्येत खराब होती मुलांनी, म्हणून जरा खिडकी दरवाजात ऊन येत होतं. मग उन्हात बसवलं त्याला मस्त. मग नंतर संध्याकाळच्या वेळेस दूध खीर बनवली होती, रव्याची खीर. मस्त असं रव्याची खीर एन्जॉय केली. त्यात आणि लाल तिखट टाकून डाळीची आमटी आणि दुधासाठी सपक डाळ आणि ही रव्याची खीर आणि प्लस मसाले भात आणि त्यात चपाती. मस्त असं जेवण होतं. या जेवायला. आणि सकाळी रुद्रचे बाबा थोडं रात्री उशीर आले होते, त्यासाठी रुद्रच्या बाबासाठी मस्त असं पोहे केले बनवून. मग पोहे का त्यांनाच बनवणार ते, मग सगळ्यांनाच पोहे बनवले. मस्त तर सगळ्यांनी पोहे मस्त असं खाल्लं. सगळे कामावरती गेले निघून. मग आम्ही दोघे निघालो होतो मंदिराकडे. मंदिरात आलो. मस्त असे मंदिरात पूजा वगैरे केली. रुद्रचं राऊंड वगैरे मारायचं झालं मंदिरामध्ये आणि शंभू वगैरे करून आम्ही तिघं बसलो. तिघं म्हणजे आमच्यासोबत ओवीसुद्धा होती. मग ओवीलासुद्धा त्याला सांगायचं होतं, ओवी ये कॅमेरामध्ये असं सांगत होता. मग त्यांच्या दोघांची मस्ती काय संपतच नाही. मग तिथून आम्ही निघालो थोडं मैदानात रुद्रला उन्हात फिरवायचं होतं थंडीमुळे मुलांना ना, त्यामुळे सकाळी नेत नाही तर ते दुपारीच नेते यावेळेस 10 वाजताच. म्हणून रुद्रसाठी थोडा फेऱ्या वगैरे मारला रुद्र. मस्त असं फेऱ्या वगैरे मारून झाल्यानंतर ना आम्ही निघालो होतो घरी. पण आमच्या साहेबाला कुठे यायचं असतं तरीसुद्धा आणलं त्याला, घरी निघालो. मग येत असताना आम्हाला ना थोडंसं सामान घ्यायचं होतं. मग ते पण थोडं सामान घेतलं आणि घरी आलो. चला तर भेटूया नेक्स्ट.